मी रमेश रोकडे. मी पुण्याहून आलेला आहे. मी पुणे महानगरपालिकेमध्ये चीफ सॅनिटरी इन्स्पेक्टर हेल्थ डिपार्टमेंटला रिटायर झालेला आहे या पदावर. मला गेले 6 महिन्यापासून त्रास होतो. तो मी हॉस्पिटलमध्ये तपासणी केली असता ओरल कॅन्सर डिटेक्ट झाला. त्यानंतर मला पुण्यातल्या उच्च जे हॉस्पिटल आहेत त्या हॉस्पिटलमध्ये अनेक 2-3 ठिकाणी त्याचं सेकंड ओपिनिंग घेतलं असता मेजर ऑपरेशनचाच पर्याय सांगितला आणि केमो त्यानंतर रेडिएशन हे वेगळंच सांगितलेलं आहे. मग त्यानंतर माझे जावई सतेज कोळी कोल्हापूरचे, पण ते पुण्यात स्थायिक आहेत सॉफ्टवेअर इंजिनियर. ते 1-2 वर्षापूर्वी इथे येऊन गेले होते. 10 दिवस ते राहून गेल्यामुळे त्यांनी मला त्यांचा अनुभव सांगितला आणि त्यांनी मला सांगितलं की हा पर्याय तुम्हाला चांगला आहे, मेजर ऑपरेशन करण्यापेक्षा हा पर्याय तुम्ही करून बघा, अनुभव घ्या. लागलीच त्यांनी सांगितल्यावर लागलीच आम्ही दोघं पण इथे दसऱ्याच्या दिवशी धावलो. फक्त सण बीन वगैरे काय पाहायला नाही, काही दसऱ्याच्या दिवशी तिथं मुक्कामाला आलो. इथे आम्ही सरांशी सारंग सर, नितीन सर यांना अगोदर कॉन्टॅक्ट केला आणि दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी नितीन सरांनी तपासला असता मला 10 दिवसाचा उपवास सांगितला. 10 दिवसाच्या उपवासामध्ये फक्त त्यांनी शिवांबू आणि पाणी ह्याच्या व्यतिरिक्त काही घ्यायचं नाही असं आम्हाला सूचना केली. त्याप्रमाणे मी सुरुवात केली. मला पहिल्याच दिवशी 10% फरक पडला, कारण जे माझ्या गालाच्या आतल्या बाजूला असे व्हाईट पॅचेस आलेले होते, लालसर व्हाईट पॅचेस आहेत, ते पहिल्याच दिवशीमध्ये ते 10% कमी झाले. नंतर मी 2 दिवसाला ते मी स्वतः चेक करतो. आरोग्यात असल्यामुळे मला त्याची थोडीफार डॉक्टर वगैरे हाताखाली काम केल्यामुळे माहिती असल्यामुळे मी ते बघायचं मी ते आणि सरांना मी सांगायचं. तेव्हा मला 7 दिवसामध्ये मला ते 6व्याच दिवशी मी सरांना सांगितलं मला जवळ 50-60% फरक पडला. थोडक्यात सांगायचं मला 10 दिवसामध्ये प्रत्येक दिवशी 10% फरक पडला. आज शेवटचा दिवस आहे. माझं एक थोडं किंचित असं दिसतं, साधारण मी आज जाण्याचा माझा दिवस आहे. 95% मला फरक पडलेला आहे. हाच माझा मोठा आनंद आहे. आणि इथे नितीन सर, सारंग सर यांचे लेक्चर ऐकल्यामुळं आणि व्यायामाचे प्रकार मला त्याची सगळी माहिती मिळाली. त्या व्यायामामुळं जे स्थूलपणा होता शरीरामध्ये तो निघून गेला. माझं येताना इथं जो 72च्या घरात वजन होतं ते आता आज जाण्याच्या दिवशी ते फक्त 68 आहे. म्हणजे वजन पण घटलं. त्यानंतर मी पुण्याहून येतानाच ग्लुकोमीटर आणलं होतं. मी आलो त्या दिवशी शुगर मोजली होती. शुगर माझी 70 भरली होती फास्टिंग. आज पण मी जाताना फास्टिंग केली तर ती फक्त 58 भरली. म्हणजे शुगरच्या गोळ्या न घेता शुगर एवढी डाऊन झालेली आहे. ती म्हणजे शरीरातली जी व्याधी होती ती जवळजवळ 90% माझी निघून गेलेली आहे. आणि मला ती आता आजाराची ती भीती पण राहिलेली नाही. त्यानंतर इथं आम्हाला 10 दिवसामध्ये राहण्यासाठी रिसॉर्टच्या रूम दिलेल्या आहेत. त्या रूममध्ये एकदम उत्तम प्रकारे सोय आहे. त्या ठिकाणी स्वच्छता, इथे ऑफिसमध्ये प्रशासनामध्ये आल्यानंतर आता मी सगळ्यांची नावं घेतो. प्रशासनामध्ये आल्यानंतर इथे सोनाली मॅडमने आम्हाला प्रशासनाची सगळी माहिती दिली. त्यानंतर मसाजला गेल्यानंतर मसाजच्या ठिकाणी गजानन म्हणून आहेत, गजाभाऊ एक आणि दुसरे सचिन, हे दोघं पण मसाज करण्याची त्यांची एक पद्धत चांगली. कारण मसाज करणार तरी बहुतेक लोकांना फक्त मसाज करून घ्यायचं माहिती असतं. म्हणजे परंतु इथले मसाजचा मला असा अनुभव आलेला आहे का आपल्या शरीराच्या पृष्ठभागावर, चमडीच्या पृष्ठभागापासून तर हाडाच्या पृष्ठभागापर्यंत ती मसाज गेल्याचा मला अनुभव आलेला आहे. कारण काही लोकांच्या लक्षात येत नाही मसाज केलं आहे फक्त म्हणून, परंतु ही त्यांचं जी करण्याची पद्धत आहे हाडापर्यंत जातं. ते आपल्याला मसाज केलं, थोडं दुसऱ्या दिवशी थोडं दुखलं म्हणजे ती मसाज चांगली झाली. तो अनुभव मला इथं आलेला आहे. त्यानंतर प्रशासनामध्ये हॉस्पिटलचे इन्चार्ज नितीन सर, ते आम्हाला रोज सकाळी व्यायाम घेऊन स्वतः समक्ष 6ला येऊन 6 ते 7 व्यायाम घेऊन त्यानंतर 7 ते 8 आमच्या प्रत्येक पेशंटला ते हॉस्पिटलच्या केबिनमध्ये वेळ देतात आणि प्रत्येक पेशंटला एका पेशंटला घेऊन ते स्वतः वजन, BP याचं रेकॉर्डिंग करतात सगळं.
आणि आम्हाला प्रत्येकाला तुमचे कंप्लेंट काय आहे, फरक काय आहे याबद्दल जाणून घेतलेलं आहे. एकदम चांगल्या प्रकारे तपासण्याची पद्धत, त्यांची बोलण्याची पद्धत आणि सर्व मला म्हणजे एकदम मोकळ्या मनाने ते सांगायचे. आणि प्रथम म्हणजे ते ट्रीटमेंटपेक्षा नितीन सरांनी आम्हाला प्रत्येक दिवशी धीर द्यायचं काम केलेलं आहे आणि तेच खरे आमचं इथला औषध उपचार झालेला आहे आमचा आजपर्यंतचा. आणि त्यानंतर इथे मला मी इथे चीफ सॅनिटरी इन्स्पेक्टर असल्यामुळं मला इथे स्वच्छता खूप चांगली दिसून आलेली. कुठेही अस्वच्छता अशी आढळून आलेली. मग ते परिसर स्वच्छता असू द्या, कॉटेजच्या इंटरनल असू द्या, हॉस्पिटलच्या इंटरनल असू द्या, हाऊसकीपिंगचं असू द्या, सर्व ठिकाणी स्वच्छता वगैरे व्यवस्थित झालेली. आणि माझं वैयक्तिक मत म्हणजे मला आज 95% इथं फरक पडलेला आहे. ते मी नितीन सर आणि सारंग सर यांचं मी आभारी आहे. यांचा मी ऋणी पण आहे. थँक्यू.